नमस्कार. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित UPSCच्या यशवंतांसोबत बोल अनुभवाचे या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज कार्यक्रमाचा 5वा भाग सुमित महाजन ऑल इंडिया रँक 200. आज आपल्यासोबत 5व्या भागामध्ये आहेत सुमित महाजन, ज्यांचा ऑल इंडिया रँक 214 आहे. काही टेक्निकल कारणास्तव काही येत आहे. माईक 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 वैभवजी सुरू असू द्या. काही टेक्निकल कारणास्तव आपण या कार्यक्रमामध्ये थोडासा आपल्याला उशीर झाला, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं खरं तर सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्यासोबत आहेत औरंगाबादवरनं सुमित महाजन, ज्यांचा ऑल इंडिया रँक 214 आहे. आज या सगळ्या कोविडच्या परिस्थितीमध्ये UPSCचे जे यशवंत आहेत त्यांचा मोठे कार्यक्रम होऊ शकत नाहीत, त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही सर्वजण मिळून अध्यक्ष आदरणीय सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कार्यक्रम आयोजित करतोय, जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्यांना हा सगळा अनुभव कामी यावा, या विद्यार्थ्यांचा अनुभव त्यांच्या परीक्षेच्या कामी यावा, म्हणून हा सर्व उद्देश आहे. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आज आपल्याला लाभलेल्या आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री, आमच्या मार्गदर्शिका आणि राज्याच्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आदरणीय ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर ताई, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. समवेत ज्यांचा मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना होणार आहे ते सुमित महाजनजी, ते आहेत औरंगाबादवरून, ते सुद्धा आपल्याला जॉईन झालेले आहेत. सुमितजी, आपलंही कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तसेच आमचे सहकारी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते, या कार्यक्रमाची समन्वयकाची आणि प्रस्तावनेची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ते आमचे मित्र बालाजी गाडे पाटील, हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं सुद्धा. सुरुवातीला मी बालाजी गाडे पाटील यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. धन्यवाद. आजच्या या सत्रामध्ये कार्यक्रमाच्या आजच्या अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शिका, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, महिला बाल विकास मंत्री, अमरावती जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री आणि अत्यंत लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या माननीय नामदार ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर. आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण, ज्यांच्याकडून नव्या मुलांना आज प्रेरणा मिळणार आहे, जे मार्गदर्शन करणार आहेत, औरंगाबादचे 214 ऑल इंडिया रँक या रँकने UPSC मध्ये यशस्वी विद्यार्थी ठरलेले आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण माननीय सुमित महाजनजी आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे समन्वयक माननीय ऍडव्होकेट दीपक राठोड. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांना नमस्कार. आणि प्रस्तावना करत असताना आपल्या सगळ्यांशी बोलताना मला एवढंच सांगायचंय की गेल्या 4-5 दिवसापासून हा कार्यक्रम सुरुवात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा कार्यक्रम घेत असताना मूळ हेतू आमचा हाच होता की कोविड-19च्या कालखंडामध्ये आज संपूर्ण जगच हे प्रचंड मोठ्या संकटामध्ये आहे आणि सगळ्या जगामध्ये लॉकडाऊन असताना कार्यक्रम हे पूर्वीसारखे जशी सभागृह भरलेली कार्यक्रम आपण पाहायचो ती आता होत नाही. पण या देशामध्ये 85 सालानंतर राजीव गांधी यांनी टेलिकॉम मंत्रालय आणलं आणि कम्प्युटर क्रांती केली आणि सॅम पित्रोदा यांच्या सहकार्यानं भारतात टेलिकॉम मंत्रालय आणलं आणि त्यातून मोबाईल क्रांती झाली आणि त्या मोबाईल क्रांतीमधनं मग पुढे 2G, 3G, 4G, 5G आलं आणि त्यामुळं घरात बसलेलो असताना सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये हा कार्यक्रम, कोरोनाच्या कालखंडामध्ये हा कार्यक्रम पूर्वी फक्त सभागृहातल्या 500 लोकांपुरता मर्यादित असलेला आज लाखो लोकांपर्यंत नेता येतोय, हे एक वेगळेपण आहे. आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांचं आजच्या नव्या पिढीला अगदी खेड्यापाड्यामध्ये बसलेल्या जनावर हाकणाऱ्या, गुरु हाकणाऱ्या आणि गुरु हाकत हाकत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा असाही एक विद्यार्थी वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसरा शहरी भागामध्ये करणारा असेल. या सगळ्याच अशा विविधतेनं नटलेल्या भारतातल्या शेवटच्या घटकापर्यंत हा विचार नेण्याचा आणि प्रशासनामध्ये सुमित सरांसारखे चांगले विद्यार्थी आले पाहिजे, हा हेतू घेऊन युवक काँग्रेस या ठिकाणावरती आपण सर्वात प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आज ज्या वेळेला देशाची परिस्थिती पाहतोय, देशामध्ये संसदीय लोकशाही भारतामध्ये अत्यंत आहे. भारतीय संविधानानं जे उच्च कोटीची मानवी मूल्य या देशाच्या लोकशाहीमध्ये रुजवली, ही जगाच्या पाठीवरती
भारतासोबत निर्माण झालेल्या इतर कुठल्या राष्ट्रामध्ये निर्माण झाली का नाही असं पाहत असताना त्या सगळ्या राष्ट्रांपेक्षा भारत हा एक पाऊल पुढे ठरतोय, एक पाऊल पुढे आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक 2-3 मुद्दे मला या ठिकाणावरती नमूद करावे असे वाटतायत की या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही या देशातल्या राज्यकर्त्यांवरती, या देशातल्या सनदी अधिकाऱ्यांवरती, या देशातल्या जनतेवरती आहे. आणि ह्या तिघांमधली जर नाळ तुटली तर लोकशाही मधला संवाद बंद होईल, आणि संवाद बंद झाला त्यावेळेला ही लोकशाही एकाधिकारशाहीकडे वळायला लागेल. आणि दुर्दैवानं सुमितजी, कदाचित उद्या आता तुम्ही ब्युरोक्रेसीत जात आहात, पण ऍज अ राज्यकर्ता म्हणून किंवा केंद्रातील सरकारचा विरोधक म्हणून मला हे या ठिकाणावरती अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करायचं, राजकारण म्हणून नाही पण एक सुजाण नागरिक म्हणून नमूद करायचंय की सध्याच्या केंद्रातील सरकारनं या देशातल्या नोकरशाहीला वेठीस धरून, या देशातल्या शासकीय संस्थांना, संविधानिक संस्थांना वेठीस धरून संविधानाची पायामल्ली चालवलेली आहे. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणावरती आज लोकशाही ही डबघाईला नेण्याचं काम, प्रयत्न आणि प्रोपोगांडा हा राबवला जातो. मुळात प्रोपोगांडा हे खूप मोठं तंत्र आहे, त्याच्यावरती हा विषय नाही, तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण हे सगळं लक्षात घेणं या देशातल्या तरुणांसाठी गरजेचं आहे. आणि यशोमती ताईंचं आगमन झालंय, अगदी 2 मिनिटांमध्ये मी माझी प्रस्तावना संपवतो. मला एवढंच सांगायचंय की आज ही सगळी जबाबदारी या तरुण वर्गावरती आहे. म्हणून ताई आलेल्या आहेत. राज्यकर्ते आणि प्रशासन, या मी रोज हेच सांगतोय, राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी या लोकशाहीची 2 धुरा आहेत. ह्या समांतरपणे सोबत चालल्या तर देशाच्या लोकशाहीचा विकास होतो. तो संवाद वाढवण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करतोय. आपल्याला खूप काही करायचंय. साहिर लुधियानवींच्या शब्दामध्ये सांगतो आणि मी माझं प्रस्तावित थांबवतो. साहिर लुधियानवी एके ठिकाणी म्हणतात कि संसार के सारे मेहनत कस खेतों से मिलों से निकलेंगे, बेगर इंसान सभी तारीफ दिलों से निकलेंगे. संसार के सारे मेहनत कस खेतों से मिलों से निकलेंगे, बेगर इंसान सभी तारीफ दिलों से निकलेंगे. ये दुनिया फिर खुशहाली के फूलों से सजाई जाएगी. ये दुनिया फिर खुशहाली के फूलों से सजाई जाएगी. वो सुबह कभी तो आएगी इन काली सदियों के सर से. इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, दुख के बादल पिघलेंगे, सुख का सागर छलकेगा, अंबर झूम के नाचेगा और धरती नगमे गाएगी. वो सुबह कभी तो आएगी. आणि ही सकाळ या देशातले कोट्यावधी लोक जी वाट पाहत आहेत ती पोहोचवण्याचं काम पूर्वी गांधी नेहरूंच्या कालखंडामध्ये झालं, इंदिराजींच्या कालखंडात झालं, आता आपल्याला करायचंय. तेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करतो. एवढंच या ठिकाणावरती सांगतो. आणि यशोमती ताई, आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. सुमितजी, आपले आभार व्यक्त करतो. आणि मी माझं प्रास्ताविक या ठिकाणावरती थांबवतो. पुढील सूत्र दीपक राठोड यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बालाजी पाटील. आपल्यामध्ये स्वागत झालंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री, तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या राज्याच्या कार्याध्यक्षा आदरणीय ताई, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि ताई, खरं तर अधिवेशनाच्या या सर्व कालखंडामध्ये अतिशय आपल्या कार्यक्रमाची व्यस्तता असताना सुद्धा आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आपण खास करून सांगितलात की हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि मी या कार्यक्रमाला उपस्थिती नक्की लावेल असं म्हणून आपण इथं उपस्थित राहिलात. त्याबद्दल खरंच ताई आपले आभार आहेत. आणि ताई, मी विनंती करतो आपल्याला की आम्हाला मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा द्याव्या. ताई अनम्यूट करा. ताई अनम्यूट केलं. माईक आपलं माईक अनम्यूट केलं. हा रे, बोला ताई. युवक काँग्रेसने खरोखर खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहात. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करते. देशाचे सूत्रधार बना आणि देश सांभाळा आणि देशाला मार्ग दाखवा, देशाला दिशा द्या. या कार्यक्रमामधनं खूप काही घेण्यासारखं आहे. खरं आपण आपला इतिहास कुठेतरी कळत नकळत विसरतो आहे आणि त्याच्यामुळे या दिशा दाखवण्याच्या गोष्टी, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज आपल्याला पुन्हा एकदा त्या करायच्या आहेत. पण युवक इथं सामील झालेले आहेत आणि या ठिकाणी आता सुमित महाजन सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत आहे. सुमित, तुझं जेवढं कौतुक करावं खरं तेवढं कमी आहे आणि एवढ्या परिश्रमानंतर तुम्ही लोक या ठिकाणी पोहोचला आहात. स्पर्धा परीक्षा आणि या सगळ्या
गोष्टी किती कठीण असतात याचं मला पण माहिती आहे. मी पण MPSC ची प्रिलिम्स पास झाली होती, मेन्स नापास झाली होती. SSB मी क्लिअर केलेली होती आणि SSB क्लिअर झाल्यानंतर माझे वडील मला म्हटले, की "आता काय तुम्ही काय SSB तुम्ही काय मिलिटरीमध्ये जाणार काय?" असं एअरफोर्स आणि आर्म फोर्सेस जे होते SSB त्या पास झाल्यानंतर आम्ही पुन्हा या लाईनीला लागलोय. खरं सुमित मला माहिती आहे एखादी परीक्षा नापास झाल्यानंतर काय वेदना होतात आणि थोडेसे मार्क कमी पडल्यानंतर किती ते कष्ट होतात आणि अख्खं वर्ष आपण काम करत असतो आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला यश खरं मिळतं. तुम्ही ही सगळी परीक्षा एवढ्या परिश्रमानं सातत्यानं प्रयत्न करून तुम्ही या ठिकाणी पास झाल्या, तुमचं मनापासून खूप 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 अभिनंदन. धन्यवाद ही ताई. एक हो बेटा, खूप मोठे व्हा, आमच्याही पेक्षा मोठे व्हा, या दिशाला दिशा दाखवा आणि खूप बळकट हा देश आपल्याला करायचा आहे. पण मला असं वाटतं ही खूप सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे लोकसेवा आयोग असो किंवा MPSC असो किंवा UPSC त्या ठिकाणी परीक्षा असो किंवा मग किंबहुना MPSCच्या मार्फत किंवा UPSCच्या मार्फत वेगळ्या वेगळ्या ज्या काही परीक्षा पास करून आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळते, ही खरं देशाची सेवा करण्यासाठी ही संधी असते आणि आपण खरं कृतज्ञ राहिलो पाहिजे आपल्या या इतिहासाला, की किती परिश्रम करून आपल्या पूर्वजांनी हा देश स्वतंत्र केला आणि स्वतंत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी आज आपण स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेतो आहे. पण कुठेतरी वाईटही वाटतं, की स्वतंत्र झाला, एकजुटीने आपण राहायला पाहिजे. पण काही शक्ती आपल्या देशामध्ये अशी काम करते आहे, की जी आपल्यालाच तोडायचा प्रयत्न करते आहे. आणि या शक्तीच्या पलीकडे जाऊन आपल्याला ही एकजूट जी आहे, ती खरं एकत्र ठेवायची आहे. मला ना युथ काँग्रेसच्या माध्यमातून खूप मोठी संधी माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाली आणि मी माझं युथ काँग्रेसमध्ये नसते तर मी आज जिथे बसलेली आहे तिथे मी बसू शकली नसते. युथ काँग्रेसच्या माध्यमातून मी जवळपास अर्ध्याला अधिक हिंदुस्थान मी फिरलेली आहे. म्हणजे मग ते जम्मू असो किंवा उत्तर प्रदेश असो किंवा राजस्थान असो किंवा छत्तीसगड असो किंवा गोवा, दीव, दमण, मध्य प्रदेश, कर्नाटका, आसाम, मेघालया या सगळ्या राज्यांमध्ये फिरल्यानंतर आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर असं नेहमी जाणवतं, की किती आपण विभिन्न असून आपण किती सगळे एकत्र आहोत. मला आठवतं मला मागच्या काळामध्ये राहुलजींनी मला मेघालयमध्ये पाठवलं होतं आणि मी खूप घाबरली होती. मी म्हटलं, "मेरी इतनी परीक्षा ले रहे हो राहुल जी आप, मुझे वहां पे भेजोगे?" तर मला मग ते सगळे टीम मधले लोक म्हटले, की "देख एक काम कर, नहीं नहीं बोलने का, काम करते जाने का." आणि मी ज्यावेळेला आसाममध्ये पोहोचली, त्यावेळेला सकाळी सकाळी त्या शाळेमध्ये म्हणजे आसामचं कल्चर आपल्या कल्चर म्हणजे महाराष्ट्राच्या कल्चरपेक्षा किंवा कर्नाटकाच्या कल्चरपेक्षा खूप वेगळं आहे. तिथली भाषा वेगळी, राहणी वेगळी, तिथली लोक पण आपल्यापेक्षा वेगळी दिसतात. पण त्या ठिकाणी ज्या वेळेला जनगण मन ऐकलं सकाळी सकाळी, तर ती एक वेगळी पेट्रिऑटिझमची जी फिलिंग येते आणि नाही आपण एकत्र आहोत ही जी फिलिंग येते, ही दुसऱ्या देशांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तुम्हाला तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण ह्या निमित्तानं आज महाराष्ट्राला 60 वर्ष झाली. या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना युवकांना मला एकच सांगावंसं वाटतं, की जिथं संधी मिळाली तिथं सेवा करा. जिथं काम करायला मिळालं तिथं काम करा. ज्या कानाकोपऱ्यामध्ये, ज्या क्षणाला, ज्या मिनिटाला तुम्हाला असं वाटतंय, हे बघा देशाची सेवा करणं म्हणजे काय खूप रोज न्यूज मध्ये येणं आणि रोज पब्लिसिटी होणं असं काही नसतं. पण मी आज जे करतो आहे ते मी प्रामाणिकतेनं करेल आणि ती प्रामाणिकता मी माझी आयुष्यभर ठेवेल आणि माझ्या देशाचं जे संविधान आहे
त्या संविधानाचं जिस्ट जे आहे ते आपण खरंच समजून घेतलं पाहिजे. आणि आपलं संविधान काय सांगतंय? We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic. हा जो विषय आहे हा फार महत्वाचा आहे. आणि एक एक शब्द या पूर्ण वाक्यांमधला एक एक शब्द खूप मायना ठेवतो. हे मायने, ह्याचं महत्व तुम्ही जपून ठेवावं, खूप काम करावं. लोकसेवा आयोग म्हणजे लोकसेवा आहे. लोकांची सेवा करण्यासाठी आपण सगळेजण आहोत. तुम्ही अधिकारी झालात, आम्ही मंत्री झालोत, पण काही खूप तीर मारले अशातला भाग नाही आहे. पण आपण सेवक आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण समोर चाललं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण देशाला दिशा दाखवली पाहिजे, असं या ठिकाणी प्रांजळपणे सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, खूप खूप आभार. ताई, खरं म्हणजे सबंध भारत जरी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळा असला तरी देश हा एकसंघ आहे आणि एकसंघ ठेवण्याची जबाबदारी आपण राजकारण्यांची आणि अधिकाऱ्यांची आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि अधिकारी आणि राजकारणी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपलं मत होतं. आणि काय ताई? बिलकुल म्हटलं, बिलकुल बिलकुल. येस येस. आणि निश्चितताही बरं झालं की आपण UPSCच्या माध्यमातून तिकडे गेला नाहीत. आम्हा युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी या माध्यमातून आपण इथं आलात, त्याबद्दल खरंच ताई खूप खूप आभार आपले. खरं म्हणजे या अधिवेशनाच्या एवढ्या धावपळीच्या काळामध्ये आपण या उपक्रमाला येऊन शुभेच्छा दिलात. आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानतो. यानंतर मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. ज्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे ते सुमितजी महाजन यांच्या आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. सुमितजी, सुरुवातीला आपण पहिलं आपलं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीच्या बाबतीमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना काय सांगाल? आपलं कुठून शिक्षण झालं, कशा पद्धतीचं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कार्यक्रमाच्या अध्यक्षा यशोमतीताई ठाकूर या महिला बाल विकास मंत्री आहेत, त्यांना माझा नमस्कार. बालाजी गाडे पाटील सर आहेत किंवा दीपक सर आपण आहात, तुम्हालाही माझा नमस्कार सगळ्यांना. आणि सगळे जे ॲस्पायरंट्स हा कार्यक्रम बघतायत त्यांनाही माझा नमस्कार. माझं नाव सुमित राजेश महाजन. मी मूळ औरंगाबादचा आहे आणि औरंगाबादचा असल्या कारणानं माझं बालपणही सगळं औरंगाबादमध्ये गेलं. तसं माझे वडील जे आहेत ते शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषदमध्ये सध्या पंचायत समिती फुलंब्री इथं शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी ते जिल्हा परिषद नांदेड येथे कार्यरत होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण जे आहे माझं ते 3री ते 6वी पर्यंत महात्मा फुले शाळा बाबानगर नांदेड इथे झालं. आणि त्यानंतर जे माझं माध्यमिक शिक्षण आहे, वडिलांची बदली झाल्या कारणानं मी औरंगाबादला शिफ्ट झालो आणि माझं 7वी ते 10वी शिक्षण जे आहे ते औरंगाबादला संत मीरा विद्यालय, एन3 सिडको औरंगाबाद इथं मराठी माध्यमात झालं. पूर्ण माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे सेमी इंग्लिश माध्यम म्हणजे मराठी माध्यमाच्याच शाळेमध्ये कंप्लीट झालं. त्यानंतर मी 11वी-12वी जे आहे ते सभू महाविद्यालय सरस्वती नगर औरंगाबाद इथून कंप्लीट केलं. आणि मग ग्रॅज्युएशनला मी वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, फेमसली जे VGTI म्हणून प्रसिद्ध आहे, तर त्या कॉलेजमधून मी 2009 ते 2013 या सालपर्यंत प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तर दिस इज माय बॅकग्राऊंड. आणि मग त्याच्यानंतर मी फायनल इयरला असताना मला एक प्लेसमेंटही चांगली मिळालेली, चांगल्या कंपनीत माझं एक प्लेसमेंट झालेलं होतं. पण मग मी विचार केला की मला करिअर कुठल्या गोष्टीमध्ये छान पद्धतीने करता येईल. मी माझा इंटरेस्ट शोधला आणि मग विचार करून निर्णय घेतला की आपण सिव्हिल सर्व्हिसेस करूया. घरी एक वातावरण होतं, लहानपणापासूनच माझ्या बाबांना मी बघत आलो होतो आणि ते प्रशासनामध्ये ज्या सचोटीने काम करतात, तर ते बघून एक स्पेशली शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची रुरल भागातल्या विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ जी आहे ती मी नेहमीच पाहत आलेलो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला ही एक संधी आहे, प्रशासनात येऊन काम केलं आणि स्पेशली UPSCच्या माध्यमातून IAS ही जर पद मिळवलं तर त्या माध्यमातून एक नेतृत्व स्तरावर आपल्याला एक मोठ्या स्तरावर काम करता येईल असं एक जाणवलं. आणि फायनल इयरला असताना मग निर्णय घेतला की आपण इकडे प्लेसमेंटला न जाता एक फुल टाइम प्रिपरेशन करून आपण लवकरात लवकर जर आपल्याला
या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्याची संधी जर मिळाली तर अर्थातच एक करिअरच्या दृष्टीनेही छान आहे आणि आपल्याला जे मोठ्या स्तरावर काम करण्याची संधी याच्यातनं प्राप्त होणार आहे. तर ती संधी प्राप्त होण्यासाठी ही एक चांगली संधी आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे मग मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. सर. निश्चित. सुमितजी, आपण सांगितलं की आपण अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना आपण प्लेसमेंट हे केली आणि त्याच्यानंतर इकडे आलात. परंतु आपण अनेक अभियांत्रिकीचे सुद्धा विद्यार्थी पाहत आहात किंवा पदवीचं शिक्षण घेत असताना पदवीमध्ये असतानाच आपण अभ्यासक्रमाला युपीएससीच्या सुरुवात केली पाहिजे की पदवीच्या नंतर, याच्याबद्दल आपण काय सांगता? तर ह्या परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षा आहेत. म्हणजे त्याच्या नावातच जर आपण बघितलं तर ती एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे आणि आपण तिच्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणूनच बघितलं पाहिजे. ती कुठलं तुम्हाला डिग्री देणार नाहीये, कुठे तुम्हाला क्वालिफिकेशन तुमचं होणार नाहीये. तर मग आपण त्याला स्पर्धा परीक्षा म्हणून बघितलं पाहिजे आणि ती स्पर्धा परीक्षा कुठल्या पदाची आहे हे जर आपण एक थोडंसं अटेन्शन देऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. स्पेशली वयाची 21 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर. तर मला असं वाटतं वयाच्या 20-21व्या वर्षी आपल्याला कळायला लागतं की आपल्याला खरंच कुठे इंटरेस्ट आहे. मग त्यामध्ये आपल्या घरच्यांचं आपल्यावरती प्रेशर नसतं किंवा पियर प्रेशर नसतं, जे आपण म्हणतो की माझ्या आजूबाजूची ही व्यक्ती असं करते म्हणून मी करायला पाहिजे. तर मला असं वाटतं खूप आधी ते डिसाईड न करता मला असं सांगावंसं वाटेल की खरंच आपल्या स्वतःला हे 20व्या वगैरे वर्षी मला तरी माझ्या वयाच्या 20व्या वर्षी कळालं की एक्झॅक्ट आपण कुठे करिअर करायला पाहिजे आणि खरंच आपला इंटरेस्ट कशात आहे. आणि तो न करता नाही केला. मला 6 महिने मी L&T मध्ये इंटर्नशिप केलं आणि मग त्याला मला तिथे जाणवलं. कॉलेजमध्ये असताना 6 महिने माझं इंटर्नशिप झालं होतं. लार्सन अँड टुब्रो पवईला आहे कंपनी. तर मग मला हे जाणवलं की मी याच्यामध्ये न जाता जर मला एक संधी दिली तर मी स्पर्धा परीक्षा करू शकतो. तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता उत्तर देतो की आपल्याला 3rd इयर ते 4th इयर जे फायनल इयर किंवा त्याच्या आधीचं वर्ष ही बेस्ट वे आहे. म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी आपण जर सुरुवात केली तर 21व्या वर्षी इलिजिबल होऊन आपण लवकरात लवकर ही परीक्षा पास होऊ शकता. तर मला असं वाटतं ग्रॅज्युएशन नंतरही जसं मी केलं की ग्रॅज्युएशन पर्यंत काहीच अभ्यास नाही केला. परीक्षा काय असते हे सुद्धा मी डिटेलमध्ये मला माहिती नव्हतं. तर तसंही न करता म्हणजे ही एक मी चूक समजेल की ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी सुरुवात केली एकदम सगळं सोडून. तर तसंही न करता ग्रॅज्युएशन असताना परीक्षा काय आहे, परीक्षामध्ये कॉम्पिटिशन कशी असते, कुठली पदं भरली जातात, ती पद काय काम करतात, एक्झॅक्टली काय काम असेल आपल्याला आणि ते काम आपल्याला आवडेल का? आणि मग त्याच्यामध्ये काय-काय संधी उपलब्ध आहेत, हे सगळं ताडून, हे सगळं तपासून, आपला इंटरेस्ट काय आहे ते बघून, आपली कॅपॅबिलिटी बघून, मग आपण हे असं 3rd इयर, 2nd इयर, 3rd इयर, 4th इयर पर्यंत करा आणि मग फायनल इयरला असताना चांगला अभ्यास करून मग परीक्षा द्या. म्हणजे अर्थातच आपण पहिल्या प्रयत्नात किंवा दुसऱ्या प्रयत्नात असं 1-2 प्रयत्नामध्ये नक्कीच यश मिळू शकतो आणि वयाच्या म्हणजे कमी वयामध्ये यश मिळू शकतो. तर मग मला असं वाटतं एक 2nd इयर, 3rd इयर इज द बेस्ट वे टू स्टार्ट. ओके. सुमितजी, यालाच अनुसरून एक प्रश्न असा आहे. अनेक म्हणजे कुटुंबातले पालक असतील किंवा मग ते विद्यार्थ्यांना जवळपास 10वी-12वी पासूनच सांगतात ते, की बाबा आपण युपीएससी करायची आहे तुला, किंवा त्याच्या मागे लागतात तुला युपीएससी करायची, युपीएससी करायची. हा कुटुंबाचा जो रोल असतो, म्हणजे नेमकं युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुटुंबाचा रोल कशा पद्धतीने असला पाहिजे, म्हणजे याच्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्यावरती ते लादलं गेलं पाहिजे का मग त्याच्या इच्छेनुसार झालं पाहिजे, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? सर हा प्रश्न मलाही फार म्हणजे जसा रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या व्यक्तींनी विचारला आणि स्पेशली शालेय जीवनापासून काय केलं पाहिजे असाही एक प्रश्न आला. तर हे खरंच म्हणजे एक थोडंसं सीरियस प्रश्न आहे ऍक्च्युली हा, की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे आणि मग म्हणजे पालकांनी मुलांना त्यामध्ये म्हणजे ढकलून दिलं पाहिजे, की मुलांनाच ते नॅचरली केलं पाहिजे. तर याच्यासाठी माझीच फॅमिली हे मला असं वाटतं उदाहरण आहे. माझे वडील जरी समजा खूप उच्च पदस्थ अधिकारी नसले, एक कर्मचारी आहेत. पण प्रशासनामध्ये काम करत होते. पण त्यांनी मला कधी सांगितलं नाही, की हे माझे बॉस असे आय-ए-एस अधिकारी आहेत, तुला हेच बनायचं आहे. असं माझ्या वडिलांनी मला एकदाही सांगितलं नाही किंवा तू हे कर किंवा तू हे करतोय तर असं करू नको. तुला इंजिनिअरिंग करायचं, तू इंजिनिअरिंग कर. मी इंजिनिअरिंग केलं तेही चांगल्या कॉलेजमधून केलं. आणि मग त्या पद्धतीने मी स्वतःचं एक बिल्ड केलं. आधी करियर बिल्ड केलं व्यवस्थित छानपैकी आणि एक फाउंडेशन बिल्ड केलं आणि मुंबईला कॉलेज असल्या कारणानं मग
एक करिअरच्या दृष्टिकोनातून मग ग्रॅज्युएशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने केलं, जेणेकरून माझा फक्त अभ्यासच नाही किंवा माझं फक्त पदवीच नाही मिळाली मला चांगल्या कॉलेजमधून, पण मुंबईला केलं, चांगल्या कॉलेजमधून केलं. त्याच्यामुळे माझ्या अनुभवाच्या कक्षाही फार चांगल्या पद्धतीने रुंदावल्या. तर मला असं वाटतं त्यामधून एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, कॉन्फिडन्स वाढतो. जसं मी औरंगाबादला होतो आणि मग मुंबईला गेलो, तर अर्थातच माझ्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्यामुळं मला तिकडे चांगला कॉन्फिडन्स मिळाला. अगदी मराठी माध्यमातून शिकून गेल्यानंतर मुंबईमध्ये एक इंग्लिश वातावरण असतं थोडंसं, स्पेशली अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये. तर मला तिथे जाणवलं, की आपल्याला ते बिल्ड केलं पाहिजे आपलं स्वतःचं. तर मला मग असं कॉन्फिडन्स येत गेला स्वतःवरती, कॉन्फिडन्स बिल्ड झाला. विविध एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येही पार्टिसिपेट केल्यामुळं स्वतःचा एक सेल्फ बिलीफ निर्माण झाला आणि अर्थातच कॉम्पिटिशनही कळालं, की जगामध्ये काय पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळे मी स्वतःला त्या पद्धतीने प्रिपेअर करू शकलो. तर माझं असंच सांगणं आहे पालकांना तसेच विद्यार्थ्यांनाही, स्पेशली शालेय विद्यार्थ्यांना तर मला असं वाटतं सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय हे खूप माहिती नसतं. फक्त एक ग्लॅमर किंवा इतर गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये, त्या गोष्टीने एक आपण प्रेरित होतो आणि मग ते करतो. तर त्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट आणि क्लॅरिटी ऑफ पर्पज तिथे मला असं वाटतं लॅकिंग असतं आणि मग तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, तर मग आपण कधी ते मध्येच सोडून देतो. तर अर्थात तुम्ही हे काय आहे हे समजावून घ्या आणि मला असं मी आधीच्या प्रश्नामध्येच जसं सांगितलं, की 20व्या-21व्या वर्षी आपल्याला ते छान पद्धतीने कळायला लागतं. म्हणून पालकांनाही माझं असं सांगणं आहे, की तुम्ही फोर्स करू नका विद्यार्थ्यांना, अगदी शालेय जीवनापासूनच. शालेय जीवनामध्ये तुमचं फाउंडेशन छानपैकी बिल्ड करा. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अशी आहे, की यामध्ये 6वी ते 12वीचं जे एन-सी-आर-टी आहे, तेच फाउंडेशन असतं असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. तुम्हाला ते प्रिपरेशन सुरुवात करताना याच्यापासूनच सुरुवात करावी लागते. मग आपण शालेय जीवनातच असतानाच का फाउंडेशन छान पद्धतीने करू नये? करिक्युलर असेल, एक्स्ट्रा करिक्युलर असेल, हॉबी डेव्हलप करणं असेल, अगदी स्टेज डेअरिंग असेल आपण जे म्हणतो किंवा मग हॉबीज ज्या असतील म्युझिकपासनं, पेंटिंगपासनं इतर सगळ्या गोष्टी आपल्या अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स असतात. स्पोर्ट्समधनं कॉम्रायडरी असते. तुमच्या टीम वर्क असतं, नेतृत्व गुण तुमचे तिथे तुम्हाला डेव्हलप करता येतात. मग फक्त बुकवर न होता, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला छान ग्रॅज्युएशन पर्यंतचा वेळ मिळतो. आणि तो वेळ मिळाल्यानंतर नॅचरली मुलाला कळू द्या, की त्याला काय करायचं आहे. आणि मग ते चांगल्या पद्धतीने करतील आणि ते स्वतः करायचं आहे. हा अभ्यास असा नाहीये, की कुठला क्लास लावला आणि मग मी पुस्तक वाचून घेतलं पूर्ण आणि मग मी ते परीक्षेत लिहिलं आणि मी पास झालो. ओव्हरऑल सेल्फ स्टडी करायचा असतो, स्वतःला डेव्हलप करायचं असतं, स्वतःचं व्हिजन डेव्हलप करायचं असतं, एक कॅरेक्टर बिल्ड करायचं असतं. तर मला असं सांगावसं वाटेल ते नॅचरली घडलेलं योग्य आहे. तर ग्रॅज्युएशनच्या सेकंड थर्ड इयर पासून मुलालाच ते आपोआप कळेल. तर असं करायला हवं एक छान पद्धतीने निश्चित, मग. निश्चित. सुमितजी, आपण हा हा आपला 6वा अटेम्प्ट आहे. जवळपास 5 वेळेला आपण या परीक्षा दिल्यात आणि 6व्या वेळेला आपल्याला यश आलं. त्यातला 3 वेळेला आपण इंटरव्ह्यू पर्यंत सुद्धा पोहोचलात. तसं पाहायला गेलं तर आपल्या काही इंटरव्ह्यूज मधनं मी ऐकलं होतं, की आपण एम.एस. धोनीचे फार मोठे फॅन आहात. शेवटच्या हो. बॉलवरती फिनिश करायचा हा जो एम.एस. धोनीचा एक अजेंडा आहे, तोच आपण राबवला असं वाटतं? आणि अ, याच्याशीच एक संलग्न प्रश्न असाही आहे, अच्छा, की अच्छा. 5 वेळेला ज्यावेळेला आपण हे सगळं यश संपादन करत असताना 5 वेळेला आपण प्रिपरेशन केलं. त्याच्यामध्ये असं कधी वाटलं नाही, की बाबा आता हे बस झालं, की आता सोडून दिलं पाहिजे किंवा असं कधी आपल्याला हे नाही आलं याच्यामध्ये? सर अर्थातच थोडासा मला जास्त वेळ लागला. कारण हा माझा 6th अटेम्प्ट होता. मी 3 वेळा यापूर्वी इंटरव्ह्यूला गेलो आहे. आणि पहिल्यांदा मी इंटरव्ह्यूला 2016-17 साली गेलो होतो. म्हणजे 2016 ची जी सी एक्झाम होती, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, त्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. तर त्यावेळी माझं 3 मार्कांनी फायनल लिस्टमध्ये सिलेक्शन राहिलं. अगदी 3च मार्कांनी. आणि माझ्या सोबतची जी आम्ही तिघ जण अभ्यास करायचो, तर माझे 2 मित्र जे होते, ती सर्व्हिसेसमध्ये त्या वर्षी पास झाली होती. तर ते थोडं माझ्यासाठी डिसअपॉइंटिंग होतं, की मी ज्यांच्यासोबत अभ्यास केला, ती तर म्हणजे पुढे गेलेली आहेत. अर्थात त्याचा आनंदही होताच. पण मी कुठेतरी मागे पडलो. मी कुठेतरी चुका केल्या थोड्याशा आणि त्यामुळे मी मागे पडलो, अशी एक भावना माझ्यामध्ये निर्माण झाली. पण मी डिप्रेस कधीच झालो नाही. म्हणजे खरं सांगायचं तर मला डिसअपॉइंटमेंट आली, मी अपसेट होतो किंवा मी करू शकलो नाही, मला सक्सेस मिळालं नाही. हे थोडंसं अपसेटिंग अर्थातच होतं. पण मी डिप्रेस कधीच झालो नाही. कारण त्या वर्षी कदाचित त्या फेल्युअर मधून मला शिकण्याची संधी मिळाली आणि मी रॅशनली नंतर एक विचार केला, की अ, म्हणजे सांगायचं अजून थोडंसं तर 31 मे 2017 साली
तो रिझल्ट लागला 31 मे ला आणि पुढच्या 15 दिवसात माझी प्रिलिम्स एक्झामिनेशन होती. आणि ते अपसेट असल्या कारणानं आणि एक अँक्झायटी बिल्ड झाल्या कारणानं मी पुढची प्रिलिम्स परीक्षा पुढच्या वर्षीची पास होऊ शकलो नाही. आणि तीही अगदी 0.66 मार्कनी पास होऊ शकलो नाही. तर दॅट वॉज मेजर सेटबॅक. म्हणजे मला त्या वर्षीच्या फायनल रिझल्टमध्ये लिस्टमध्ये नाव आलं नाही, 3 मार्कांनी राहिलं. याच्यापेक्षा जास्त वाईट हे पुढची मी प्री परीक्षाच पास होऊ शकलो नाही याचं फार मोठं अपसेटिंग होतं हे माझ्यासाठी. कारण मी पुढचा अटेम्प्ट मेन्स देऊ शकलो नसतो. कारण माझा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झाला होता. मेन्स परीक्षा कदाचित त्या वर्षी दिली असती तर आणि इंटरव्ह्यू दिला असता, तर मग मला कदाचित त्या वर्षीही मी सक्सेस मिळवू शकलो असतो. पण तो म्हणजे माझ्यासाठी मेजर सेटबॅक होता आणि मग मी शांत बसून एक विचार केला, की आपल्या काय चुका झाल्या. एक स्वतःला स्वॉट एनालिसिस केला स्वतःचा, की आपल्या फक्त इमोशनली विचार न करता एक विचार केला, रॅशनली विचार केला, की काय चुका झाल्या, का नसेल आला रँक. मग त्या मला चुका कळत गेल्या माझ्या आणि मग मी निर्णय घेतला, की ह्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत आणि आपल्यात कॅपेबिलिटी आहे, हे मला त्या वर्षी जाणवलं. म्हणजे ज्या वर्षी मी इंटरव्ह्यूला गेलो, आम्ही तिघांनी अभ्यास केला, तिघंही इंटरव्ह्यूला होतो. तर मला त्या वर्षीच जाणवलं, की आपल्यामध्ये कॅपेबिलिटी आहे. आणि कॅपेबिलिटीचा माझा जो एक थोडासा इन्सिक्युरिटी प्रत्येकाला असते. ती प्रत्येकाला ती इन्सिक्युरिटी असते तेव्हा तुम्हाला जसं तुम्ही स्टेजेस पार करत जातात, तसा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि इन्सिक्युरिटी कमी होत जाते. तर माझंही तसंच झालं. मला त्यावेळी अर्थातच मी ते सकारात्मकतेने घेतलं, माझं जे फेल्युअर होतं ते. आणि मला त्यावेळी जाणवलं, की माझ्यात कॉन्फिडन्स जर मी ठेवला आणि व्यवस्थित छानपैकी इम्प्लिमेंटेशन केलं, तर अर्थातच मला यश मिळेल. कारण माझ्यात कॅपेबिलिटी आहे. त्यावेळी मी ओळखलं आणि मग पुढे-पुढे जात राहिलो. मागच्या वर्षीही मी इंटरव्ह्यूला होतो. पण थोडासा योगायोग माझ्या म्हणजे आपण जे म्हणतो, की लक हे फेवर कधी-कधी नसतं आपल्याला. तर इंटरव्ह्यूला गेलो. अगेन मी 10 मार्कांनी लिस्टमध्ये नव्हतो. पण परत मग मी त्यावेळी मग फार शांत होतो आणि जसं त्या प्रश्नाच्या अनुषंगाने खरं सांगायचं, तर मागच्या प्रयत्नामध्ये आणि या प्रयत्नामध्ये फरक काय असेल, तर तो जसा कॅप्टन कूल जो आहे आपला महेंद्रसिंग धोनी, तर तो मी कूल राहण्याचा निर्णय घेतला. अर्थातच मला माहिती होतं, की मी अभ्यास माझा आहे, माझं सगळं प्रिपरेशन छान झालेलं आहे. पण कदाचित ती मेंटल स्टेबिलिटी, काम आणि कंपोज्ड असणं प्रेशर सिच्युएशनमध्ये, ते एक अर्थातच महेंद्रसिंग धोनी याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि त्याचे शेवटच्या बॉलला जसं 6 मारून विन करून देतो इंडियाला आणि एक प्रेशर सिच्युएशनमध्येही फार शांत राहून, कूल राहून, अगदी फेल्युअरमध्येही न डगमगता आणि सक्सेसमध्येही अगदी शांत राहून. तर हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि कदाचित मलाही तीच गरज होती. 6व्या अटेम्प्टला माझी गरजच ती होती, की मी मेंटल स्टॅबिलिटी माझी ठेवली पाहिजे. अर्थात अभ्यास होता, पण अँक्झायटीमुळे माझा परफॉर्मन्स वाढत नव्हता. तर ते मी दूर निश्चित. केलं. ते मी दूर केलं यावेळी आणि अर्थातच त्यासाठी क्रिकेटचं मी थोडंसं क्रिकेटचं वेड आपल्या भारतीयांना असतंच. तर ते वेड मलाही आहे थोडंसं आणि त्यातल्या त्यात महेंद्रसिंग धोनीकडनं काय जर शिकायचं असेल, तर हेच आहे, की स्टे कूल अँड काम इन ऑल द सिच्युएशन्स लाइक फेल्युअर्स एज वेल एज सक्सेस. स्टे कूल, स्टे काम, स्टे बॅलन्स हेडेड आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात यश हे चालत आलं माझ्यापर्यंत यावेळी असं मला सांगावंसं वाटेल त्यामुळेच. निश्चित. म्हणजे यश संपादन करत असताना विद्यार्थ्यांनी जर स्वतःला स्थिर ठेवलं आणि सातत्याने प्रयत्न करत राहिले तर यश नक्की एक दिवशी आपल्याकडे चालून येतं. याचं उत्तम उदाहरण आपले रोल मॉडेल धोनी आहेत. येस, निश्चितच. येस. सुमितजी, आपल्याला काय वाटतं की मागच्या ज्या 4-5 अटेम्प्ट मध्ये आपण होऊ शकलं नाही त्याच्यामध्ये काय चुका झाल्या होत्या निश्चित, ज्या विद्यार्थ्यांनी आपले जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांनी त्या चुका टाळाव्यात, अशा काही ठळक काही चुका आपल्याला जाणवतात? अर्थात मी तशा चुका सांगितल्याच, पण परत एकदा मी येस. पॉइंट वाईज चुका सांगतो. काय पॉइंट वाईज सांगतो एकदम. की फर्स्ट पहिली चूक जी आहे, मी चूक म्हणणार नाही, पण एक लेव्हल प्लेइंग फील्ड मिळत नाही आपल्याला. अर्ली स्टार्ट जर घेतला, ही चूक नाहीये एकदमच, की ही चूकच असते बाबा. पण मला असं वाटतं अर्ली स्टार्ट घेतला तर रिझल्ट लवकर येईल तुमचा. ही परीक्षा अशी आहे, की मिनिमम तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष अभ्यास करावा लागतो. 1 वर्षाचं एक्झिक्युशन असतं आणि 1 वर्ष, दीड वर्षाचा अभ्यास असतो. तर मग ही परीक्षाच अशी आहे, की टाईम कन्झ्युमिंग आहे. तर मग अर्ली ग्रॅज्युएशनमध्ये जर तुम्ही तो अभ्यास केला थोडासा आपल्या पदवीच्या दरम्यान, तर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी मग पदवी झाल्यानंतर एक्झॅक्टली फक्त इम्प्लिमेंटेशनचा पार्ट राहतो. अभ्यास तुमचा पूर्वीच झालेला असतो. तर माझं कसं होतं, की मी अभ्यासही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर केला.
तर तिथे थोडंसं मला असं वाटतं की चूक नाहीये, पण आताच मुलांना कळेल बाबा की आपण ते कसं ग्रॅज्युएशन नंतर करण्यापेक्षा आधी केलेलं बरं थोडंसं. तर थोडासा अर्ली स्टार्ट जर घेतला, मी जसं ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात केली, तर तुम्ही थोडासा अर्ली स्टार्ट घ्या. म्हणजे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन पार्टच फक्त राहतो तुमचा आणि मग तुम्हाला लवकरात लवकर वयाच्या 21-22 अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. मुलांनी ग्रॅज्युएशनमध्येच अभ्यास करून अशा नेहा किर्दक ज्या आपल्या पहिल्या भागाच्या पाहुण्या होत्या, तर त्या तसा अभ्यास केला त्यांनी. तर मग तो अर्ली स्टार्ट मिळाल्यानंतर तो एज मिळतो थोडासा. तर तसं करा, ही पहिली गोष्ट. दुसरी आता चूक म्हणून असं सांगेल, की थोडंसं अर्ली म्हणजे इनिशियल स्टेजेसमध्ये इन्सिक्युरिटी असते प्रत्येकाला. ती कुठल्याही बाबीची असू शकते. अगदी मला प्रश्न येतात मराठी माध्यमातून केलं तर चालेल का? इंग्रजी खूप चांगलं पाहिजे का? किंवा ग्रामीण भागातली मुलं पण असतात थोडेसे भांबावून जातात किंवा खूप स्पर्धा आहे या परीक्षेची. भयानक स्पर्धा असते. तर मग आजूबाजूला गजबजलेलं वातावरण बघून ती इन्सिक्युरिटी, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणा, अशा पद्धतीच्या गोष्टी येतात. तर त्या विद्यार्थ्यांनी अव्हॉइड केल्या पाहिजे. ही परीक्षा आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा. आपण पोस्ट बघून थोडंसं भांबावून जातं, की खूप मोठ्या पदाची परीक्षा आहे. तर मग आपलं कसं होईल बाबा? असं एक इन्सिक्युरिटी असते. तर ती इन्सिक्युरिटी मुळीच ठेवायची नाही. तर कॉन्फिडन्स, सेल्फ बिलीफ जर असेल, तर तुम्ही पहिल्यापासून छान प्रयत्न करून ती परीक्षा पास होऊ शकता. आपलं बॅकग्राऊंड कुठेच मॅटर करत नाही. परीक्षा अशी डिझाइन केलेली आहे, की प्रत्येकाला तेवढाच इक्वली चान्स मिळेल. अगदी रिजनल मीडियमचे असाल, कुठल्या म्हणजे बॅकग्राऊंडच्या असाल मॅटर नाही करत. स्त्री असाल, पुरुष असाल मॅटर नाही करत. प्रत्येकासाठी इक्वल परीक्षा आहे. तर तो इन्सिक्युरिटी नाही असली पाहिजे. म्हणजे परीक्षेचा अभ्यास करण्याच्या दरम्यान. तिसरी महत्वाची गोष्ट मी जी चूक केली ती इम्प्लिमेंटेशन पार्टची चूक होती. म्हणजे माझा सक्सेस न येण्याचं कारण जे होतं, ह्या बाकीच्या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं इम्प्लिमेंटेशन म्हणजे परीक्षेमध्ये जे इम्प्लिमेंटेशन करतो त्यामध्ये मोठी चूक होती माझी. तर मी दरवेळी क्वालिटी आन्सर्स लिहायचो. पण त्या क्वालिटी आन्सर्स लिहिण्याच्या सवयीमुळं कदाचित मी पूर्ण पेपर कंप्लीट करू शकायचो नाही. जसं मेन्स परीक्षेमध्ये 1750 मार्काची परीक्षा आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये 20 प्रश्न असतात. तर माझे 18, 19 असेच प्रश्न माझे दरवेळी त्या 3 तासामध्ये सॉल्व्ह करू शकायचो. मग तुम्ही जर एकूण जर बघितलं तर 2017 साली जेव्हा माझा 3 मार्कांनी रिझल्ट आला नव्हता, त्यावेळी मी 130 मार्काचं सोडून आलो होतो. तर हा 130चं सोडणं म्हणजे माझं ब्लंडर. त्या वर्षीच रिझल्ट आला असता माझा. ते ब्लंडर होतं आणि पुढे काय झालं, ते ब्लंडर झाल्यामुळं ते माझ्या डोक्यात गेलं आणि ते मेंटल ब्लॉक झालं माझ्यासाठी, की आपण कंप्लीट करू शकत नाही पेपर. आणि पुढच्या वेळी तसंच झालं माझं परत. पुढच्या वेळी कमी झाले मार्क, थोडेसे 130च्या ऐवजी 70चं सुटलं. पण तरी रिझल्ट 10 मार्कांनी राहिला. तर हेच आहे, सोडलं तर तुमचं अर्थात म्हणजे त्याला मार्कच मिळणार नाहीये तुम्हाला. कदाचित 130 पैकी 50-60 मार्क त्यावेळीच मिळाले असते, 50%. पण ती मोठं ब्लंडर होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन पार्ट विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे. कधी-कधी सगळं असतं आपल्या बाजूनी आणि आपण प्रॅक्टिस थोडीशी कमी पडते किंवा मग प्रॅक्टिस करतानाही एक मेंटल ब्लॉकेज येतो आणि आपण त्याच्यावर मात करू शकत नाही. तर मला असं वाटतं ती ती इन्सिक्युरिटी पण आपण दूर केली पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन पार्टमध्ये ही चूक कधीच होऊ देऊ नका. मेन्स परीक्षा ही आन्सर रायटिंगची आहे. 10 मार्काचंही सुटू दिलं नाही पाहिजे आपण. 10 मार्काचं जरी सुटलं, तरी तुमचा रँक आता जे रँक येतील तेव्हा लक्षात येतं आपल्या, की एक मार्क वरती 10-10, 20-20, 25-25 विद्यार्थी असतात. तर 1 मार्काचंही सुटलं तरी तुम्ही या स्पर्धेतनं बाहेर जाता. तर ही तिसरी चूक होती माझी, ती महत्वाची आपण केली पाहिजे दूर. आणि चौथी गोष्ट जी मी मेंटल स्टॅबिलिटीची सांगितली, अँक्झायटी बिल्ड होते काम करताना याच्यामध्ये आणि सक्सेस मिळालं नाही तर ती इन्सिक्युरिटी, अँक्झायटी आपल्या आजूबाजूला आपले मित्रपरिवार असतो ते खूप चांगलं करत असतात, खूप चांगल्या पदावर गेलेली असतात. कदाचित इंजिनिअरिंग वगैरे मुलं जी असतात, ती तर यूएसला वगैरे माझी मित्रमंडळी होती. तर मला त्याची कधी इन्सिक्युरिटी नाही वाटली. तर तशी इन्सिक्युरिटी वाटू देऊ नका. आणि चौथी गोष्ट सेन्स ऑफ पर्पज आणि क्लॅरिटी जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही सेल्फ बिलीफ ठेवला, तर मग जी कन्सिस्टन्सी आहे ती ठेवण्यासही मदत होते. तर मग ती चौथी, पाचवी गोष्ट हीच आहे की कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. तर निश्चित ह्या सुमितजी. चुका झाल्या नाही पाहिजे. येस. सुमितजी, जवळपास आपण 3 वेळेला इंटरव्ह्यू दिलाय. त्या इंटरव्ह्यूच्या रूम मधलं वातावरण आणि कशा पद्धतीचे क्वेश्चनिंग असते, काही वेळेला विद्यार्थ्यांच्या मनावरती दडपण असतं
की बाबा इंटरव्ह्यूचे पॅनल फार एकदम कडक असतो किंवा मग असं असतं, एक वेगवेगळ्या थीम्स विद्यार्थी स्वतःच्या माइंडमध्ये तयार करून ठेवतात. तर आपण 3 वेळेला त्या रूम मध्ये गेलेला आहात, आपण इंटरव्ह्यू दिलेला आहात. इंटरव्ह्यू बद्दल विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? इंटरव्ह्यू बद्दल मला असं सांगावंसं वाटेल. पहिली गोष्ट आपण हे लेमन्स टर्ममध्ये इंटरव्ह्यू असा शब्द वापरतो. पण UPSCच्या नोटिफिकेशन मध्ये बघितलं तर ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तिला पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलेलं आहे. UPSC कधीच त्याला इंटरव्ह्यू म्हणत नाही. तर मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ती आपल्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय येतं हे नाही विचारत, तुम्ही कसं व्यक्त होता हे तिथे बघितलं जातं. तर हे सिव्हिल सर्वंटसाठी जे ट्रेट्स लागतात ती तिथे चेक केल्या जातात आणि ती ट्रेट्स त्यांनी क्लिअरली नमूद केलेली आहेत नोटिफिकेशन मध्ये. क्लॅरिटी ऑफ थॉट असेल, जसं मी आधी बोललो, आर्टिक्युलेशन असेल, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील, हे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते काय बघतात. तर अर्थात आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तर ते मला असं वाटतं तिथे आपल्याला एज मिळतो आणि तिथे आपण सक्सेस होतो. एक सिंपल टर्म मध्ये सांगायचं तर प्रेशर सिच्युएशन तर असणारच आहे. एवढ्या मोठ्या परीक्षेचं इंटरव्ह्यू असतं, लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स असतो. पहिला एक्सपिरियन्स तर असा असतो माणसाचा की लार्जर दॅन लाईफ वाटतं ते आपल्याला थोडंसं. आणि स्पेशली म्हणजे जेव्हा तुम्ही असे फेस केलेले नसतात इंटरव्ह्यू कधी, तर मग तेव्हा तर वाटतंच. तर मग ते प्रेशर सिच्युएशन असतं, साहजिक आहे. पण ती आपल्या गोष्ट हातात नाहीये. आपल्या हातात गोष्ट अशी आहे की प्रेशर स्वतः घ्यायचं की नाही. तर मला असं वाटतं की ती एक गोष्ट असते. इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये 5 मेंबर्स असतात. खूप सीनियर मेंबर्स असतात. खूप उच्चपदस्थ अधिकारी जे रिटायर्ड झालेले असतात, ते तिथे असतात आणि त्यांचा अनुभव एवढा मोठा असतो, की आपण काय बोलतो आहोत, कसे बोलतो आहोत आणि आपण खरं बोलतो आहोत की नाही, ऑनेस्टी आहे की नाही, खराच कॉन्फिडन्स आहे का, हे त्यांना लगेच आपल्या उत्तरातनं कळतं. तर मग उत्तरं म्हणजे सांगायचं तर दे डू नॉट आस्क व्हॉट इज, हाऊ यू प्रेझेंट युअरसेल्फ असं असतं. तर ते प्रश्न तर असतातच, थोडंसं नॉलेजेबल पद्धतीने प्रेझेंट व्हायचंच असतं आपल्याला. पण क्लॅरिटी पाहिजे आपल्याकडं. ते फक्त आपलं थॉट बघत असतात, की कसं आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे की नाही आणि पर्सनॅलिटीमध्ये कॉन्फिडन्स आहे की नाही किंवा ट्रेनेबल पर्सनॅलिटी आहे की नाही, हे बघत असतात. तर मग ह्या गोष्टी आपण अनुषंगाने आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्यामध्येही यश मिळतं. येस. अनेक विद्यार्थी इथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने प्रश्न विचारत आहेत. त्यापैकी आपण काही प्रश्न घेऊयात. हो सर. आपलं ऑप्शनल कोणतं होतं? आदिनाथ पाटील आपल्याला विचारतात की आपलं ऑप्शनल. सर माझं ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा होता. ओके. त्यांचाच एक प्रश्न असा आहे की मराठी लिटरेचर जर ऑप्शनल घेतल्यास एसएच्या पेपरमध्ये त्याचा काही फायदा होतो का मराठी मीडियमसाठी, असं त्यांचा क्वेश्चन आहे. अर्थात जे एसे जे आहे, एसे हा निबंध आहे म्हणजे. तुम्हाला तुमच्या विचारांना तिथे जसं 10 मार्काचा प्रश्न असतो, तुम्हाला एक 150 शब्दामध्ये व्यक्त व्हायचं असतं. तर तिथे तुम्हाला म्हणजे एक वाव मिळतो, की तुम्ही जसे तुमच्या स्वतःचे थॉट आहे, थिंकिंग आहे, त्या पद्धतीने तुम्ही तिथे व्यक्त होऊ शकतात, कुठलाही विषय असला तर. तर मराठी लिटरेचरच्या माध्यमातून तुम्हाला विविध कथा असतील, कादंबऱ्या असतील किंवा लेखक असतील, यांचं वाचायला मिळत असेल. एक्झॅक्टली मला सिलेबस माहिती नाही काय असतो मराठी लिटरेचरचा, पण लिटरेचरचा अर्थातच फायदा होतो. जसं की मी सुद्धा एसेचे जे प्रिपरेशन आहे, ते करताना विविध व्यक्तींचे कोट काढून ठेव किंवा जे पर्सनॅलिटीज, फेमस पर्सनॅलिटीज असतात, त्यांनी म्हणजे गांधीजी असतील किंवा इतर कुठले व्यक्ती असतील फेमस किंवा लेखक असतील, कुठले पोएम्स असतील, त्याच्यातले 4 वाक्य काढून ठेव, 4 ओळी काढून ठेव त्यातल्या किंवा मग डेटा असेल तो काढून ठेव. तर अशा गोष्टी तुम्हाला थोड्याशा अलंकारिक करण्यासाठी लागतातच, स्पेशली एसेच्या पेपरला. तर मराठी लिटरेचरचाही एसेसाठी थोडासा फायदा होईलच, जसा पॉलिटिकल सायन्सचा सुद्धा होतो. येस. सर सुमितजी, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत अजून कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे, याच्याबद्दल आपलं काय मत असणार आहे? जसं मी आधीही बोललो, की परीक्षा फक्त असं बुकवर्म होण्याची नाहीये, की जस्ट तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन बसलात आणि कंटिन्युअसली अभ्यास करताय. तर तुमचं ही जस्ट स्पेशली इंटरव्ह्यूमध्ये पर्सनॅलिटी टेस्टमध्ये ते तुमची पर्सनॅलिटी चेक करतात आणि तिकडे आपला त्यांच्या समोर 5ही व्यक्तींसमोर आपला डॅफ ज्याला म्हणतात, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म हा ठेवलेला असतो आणि आपल्या करिअरचं पूर्ण आयुष्याच्या
म्हणजे आतापर्यंत आपण काय काय केलेलं आहे, अगदी 10वी कुठून केली, काय केली, किती पर्सेंट मिळाले, कुठल्या बोर्डातनं केली, 12वी ग्रॅज्युएशन काय केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन काय केलं. अ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक होतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलरचा असतो. अकॅडमिक अवॉर्ड्स कुठले मिळालेले आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर काय केलेलं आहे, हॉबीज काय-काय आहेत तुमच्या, तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीज काही सामाजिक केलेल्या आहेत का, स्पोर्ट्समध्ये आहात का तुम्ही, त्याच्यामध्ये काय अकॉम्प्लिशमेंट्स केलेले आहेत तुम्ही किंवा तुम्ही जर जॉब करता, तर त्या जॉबबद्दलही आपल्याला तिथे लिहावं लागतं. तर या अनुषंगाने ते प्रश्न विचारतात आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची जशी परीक्षा आहे जसं म्हणतो मी. तर ते सर्वांगीण जर पर्सनॅलिटी असेल तुमची, तर अर्थातच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एज मिळतो आणि इंटरव्ह्यू हा थोडासा 275 मार्काचा असतो आणि 1750चा मेन्स असतं. मेन्सला तुम्हाला चांगले मार्क घ्यावेच लागतात. पण इंटरव्ह्यूलाही तुम्हाला जर चांगले मार्क मिळाले, तर अर्थातच तुमचा रँक सुधारतो. जर मेन्समध्ये थोडेसे कमी असेल, तर तुम्ही रँकमध्ये येता. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ती ही वन ऑफ द इम्पोर्टंट स्टेजेस आहे. 10% वेटेज आहे त्याला. तर मग तिकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. जसं मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो. तर माझ्या एक्झाम्पल असं आहे, की मी एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून थोडंसं एक एन-जी-ओ आहे इकोनिट्स फाउंडेशन एन्व्हायर्नमेंट रिलेटेड ते काम करतात आणि ते सकारात्मक काम करतात. फक्त प्रोटेस्ट, मार्चेस असं नाही. तर ते सकारात्मक काम करतात. रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काम करतात. थोडंसं एन्व्हायर्नमेंट ॲज वेल एज रुरल डेव्हलप. तर त्यामुळे एक सोच बदलो, गाव बदलो असं एक मोहीम आहे त्याची. तर त्यामध्ये मी काम केलं. मला जेव्हा परीक्षेतनं मी अगदी त्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व नव्हतो. पण मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मी थोडंसं त्याच्याशी कनेक्ट व्हायचो आणि ते मी ग्रॅज्युएशनला असतानापासून करतो. म्हणजे 2009 पासनं माझ्या फर्स्ट इयर पासनं 2009-10 तर ते माझ्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासनं करतो. फक्त हे परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच केलं असं नाही. तर मी आधीपासून ते करायचो आणि मी ते आता ॲस्पायरंट फेजमध्येही कंटिन्यू ठेवलं. स्पेशली समजा माझी प्रिलिम झाली, तर मग 5 दिवस जाऊन ये काहीतरी कर किंवा मेन्स एक्झामिनेशन झाली, त्यानंतर थोडंसं त्यांच्याशी कनेक्ट हो. कुठे व्हिजिट असेल तर ती व्हिजिट कर. असं परीक्षा झाल्यानंतर मी 10 दिवस, 5 दिवस असं करायचो. एकदम सगळंच मी परीक्षा सोडून मी माझी प्रायोरिटी सोडली नाही कधी. तीही केलं आणि मग असं वेळ मिळाला तेव्हा मग मी थोडासा कनेक्ट राहिलो. तर त्याचा मला इंटरव्ह्यूमध्ये फायदा झाला. माझा इंटरव्ह्यूच ह्या सोच बदलो, गाव बदलो पासून सुरू झाला. रुरल डेव्हलपमेंट काय असतं, महात्मा गांधींच्या कन्सेप्ट काय असतील, हे सगळं डिस्कस झालं त्याच्यामध्ये. तुम्ही काय काम केलं, ते कसं काम केलं. तर मी काम केलं होतं स्वतः. त्याच्यामुळं मी जे काम केलं ते सांगितलं. मी प्रिपेअर केलेलं उत्तर दिलं नाही. तर अर्थातच मग त्या अनुभवावरनं प्रश्न आले. तर मग इंटरव्ह्यू तिथेच माझा एक सुरळीत झाला आणि मग जेव्हा स्पेशली इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा माझ्या प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएशनवरती प्रश्न आले थोडेफार, तिथे मी भांबावून नाही गेलो किंवा मग मला इकॉनॉमीवरती थोडेसे प्रश्न आले, आर-बी-आयच्या कॉन्टेक्स्टनी, फेडरल रिझर्व्हच्या कॉन्टेक्स्टनी. तर मग मला तिथेही थोडासा मला सुरुवात चांगली झाल्यामुळं मला पुढचा इंटरव्ह्यू छान गेला. तर अर्थातच या गोष्टी मॅटर करतात थोड्याशा. मग त्या आपण थोड्याशा आपल्या परीक्षेच्या प्रायोरिटी ठेवून इतर गोष्टी थोड्या फॉलो केल्या पाहिजे. येस. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्याकडे येतात. प्रदीपजी आपल्याला विचारतात की एनसीआरटीचं युपीएससी मध्ये किती महत्व आहे? मी पूर्वीही सांगितलं म्हणजे आधीच, की एन-सी-आर-टी हा फाउंडेशन आहे. एन-सी-आर-टी हे परीक्षेतला तुमचं स्वतःचं एक फाउंडेशन प्रिपेअर करतात आणि तुमचं फाउंडेशन जर प्रिपेअर नसेल, तर तुमची पुढची इमारत उभी राहू शकणार नाही. तर त्यामुळे एन-सी-आर-टीचे पुस्तकं हे मस्ट आहेत. म्हणजे तुमची सुरुवातच तिथून होते. 6वी ते 12वी आणि विषयागणिक एन-सी-आर-टीज आहेत. तर त्या एन-सी-आर-टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही जुन्या एन-सी-आर-टीज आहेत जसं अँशियंट आहे किंवा अँशियंट हिस्ट्रीचं आहे ते जुनं एन-सी-आर-टी आहे. वर्ल्ड हिस्ट्रीचं आहे ते जुनं एन-सी-आर-टी आहे. तर त्या माध्यमातून तुमचं एक क्लॅरिटी निर्माण होते, अंडरस्टँडिंग निर्माण होते परीक्षेबद्दलची. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी ह्या सगळ्या विषयाच्या एन-सी-आर-टी वाचल्यानंतर एक तुमचं जे सिलेबस आपल्याला खूप मोठा वाटतो, खूप जाचक वाटतो आणि एव्हरीथिंग अंडर द सन एक असं एक कोट वापरलं जातं. तर असं विचारलं जातं असं म्हणतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं एक फाउंडेशन आणि एक स्वतःची फ्रेमवर्क तयार होते आणि मग सिलेबस असा कम्प्रेस होतो. कारण तुम्हाला मग सवय लागते लिंक करण्याची. इकॉनॉमी कसं हिस्ट्रीशी लिंक आहे, हिस्ट्री कसं जिओग्राफीशी लिंक आहे. हे सगळं तुम्हाला एन-सी-आर-टीची पुस्तकं सगळी पुस्तकं एकदा तुमची वाचून झाली. त्याच्यानंतर तुम्हाला ती क्लॅरिटी येईल, ती अंडरस्टँडिंग येईल आणि मग आपण रेफरन्स बुकच्या माध्यमातून करंट अफेअरच्या माध्यमातून काही नोट्स अवेलेबल असतात, न्यूजपेपर अवेलेबल असतात. त्या माध्यमातून मग आपण अभ्यास पुढचा आपला करतो परीक्षेच्या कॉन्टेक्स्टनी
आणि मग ते आपल्याला परीक्षेमध्ये ऍप्लिकेशन करता येतं आपल्या नॉलेजचं. तर मला असं वाटतं एनसीईआरटी मग फाउंडेशन आहे त्यावरती आपण भर दिलाच पाहिजे. येस, निश्चित. पुढे आपण अनेक प्रश्न घेणार आहोत. मी बालाजी सरांनाही विनंती करतो, तेही काही आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. तर बालाजी सर, आवाज येतोय? हो हा, हो 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 हो. बोला. हा. नमस्कार सुमितजी, आपलं सर्वात प्रथम तर अभिनंदन. या परीक्षेमध्ये आपण एवढं यश, घवघवीत यश संपादन केलं आणि Thank मला you, sir. विशेष आनंद वाटला. मी नांदेडचा आहे आणि आपण बरं बरं महात्मा महाविद्यालयामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण झालंय, त्यामुळं विशेष त्याचाही आनंद आहे. आपल्या प्रवासाबद्दल मी बराच वेळ झाला ऐकतोय आणि खूप मोठा संयमी प्रवास आणि यश, संयमी यश आपण संपादन केले, ही साधारण गोष्ट नाही. त्यासाठी आपलं अभिनंदन. माझा प्रश्न Thank you. थोडा प्रवासाच्या वेगळा आहे. ज्या क्षेत्रात पुढे जाणार आहात, आता जिथं फील्डवरती काम करणार आहात त्याला अनुसरून आहे. आता मे बी IAS आपल्याला मिळेलच डेफिनेटली. तर उद्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना मी अगोदरही काही जणांना हा प्रश्न विचारला होता आणि आपल्याला विचारतो. मला ते जाणून घ्यायचंय की आपले वडील प्रशासनात आहेत आणि तुम्हाला सुद्धा काही प्रशासनाचे चुकीचे काही चांगले असे अनुभव आले असतील आणि अँग्री यंग मॅन असताना युवकांना प्रत्येकाला एक इथल्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल एक राग मनामध्ये आहे भारतीय व्यवस्थेच्या. तसा अगदी प्रशासनात आज जाण्याच्या आधी तुमच्याही कदाचित असेलच. तर कुठल्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला सध्याच्या प्रशासनामध्ये वाटतात, कुठल्या पूर्वी चुकीच्या वाटायच्या आणि त्या बदलण्यासाठी उद्या प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण काय करू इच्छिता? अर्थात माझे बाबा जे आहेत ते याच्या प्रशासनामध्ये असल्या कारणानं मी ते बघत आलेलो आहे. पण माझ्या आजूबाजूला एक खूप सकारात्मक वातावरण होतं. म्हणजे लहानपणापासूनच मी जसं माझ्या वडिलांना बघतो, तर ते खूप सकारात्मक आहेत आणि मला ते नेहमी सांगतात, की प्रशासनामध्ये जर तुम्ही सकारात्मक काम केलं, तर नक्कीच तुम्हाला काम करण्याची खूप चांगली संधी आहे. तर मग खूप निगेटिव्ह माझ्यामध्ये एक्झाम्पल नाहीयेत. पण ओव्हरऑल जर निगेटिव्ह एक्झाम्पल म्हणजे आजूबाजूला आपण अभ्यास केलेला असतो, न्यूजपेपर दररोज वाचतो. या सगळ्यातनं एक जाणवतं किंवा मग सक्सेस मिळाल्यानंतर ते हेडमध्ये जातं कधी-कधी. स्पेशली जसं तुम्ही अँग्री यंग मॅन म्हणालात. तर कधी-कधी असं असतं, की तुम्ही पद मिळाल्यानंतर मग आपण कुठून आलो आहोत आपली पार्श्वभूमी विसरतो किंवा आपण जे मोटिव्हेशन आपल्याला असतं ती पार्श्वभूमी विसरतो आपली, आपण मोटिव्हेशन विसरतो आणि पद मिळालं की थोडं सामान्य व्यक्तींना थोडंसं दूर सारायला लागतो. तर ते नेहमी एक लोकाभिमुख राहिलं पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि स्पेशली जे IAS अधिकारी असतात ते तर नेतृत्व करत असतात या सगळ्याचं. म्हणजे तुम्ही जसं वागता, तसं तुमची जे तुम्ही जिथे काम करतात, ती सगळी मंडळी वागत असते. तर आपण ऑनेस्ट, डिसेंट आणि डिग्निफाईड मॅनरनी सगळ्यांसमोर गेलं पाहिजे. अगदी सामान्य शेतकरी जरी आला आपल्याकडे त्याची काही तक्रार घेऊन, तर ती तक्रार दूर करण्यासाठी एक ह्युमन लेव्हलला आपण सामोरं गेलं पाहिजे, सगळ्यांना ट्रीट केलं पाहिजे. तर एक मला ते वाटतं, की आपण तसं एक डिग्निफाईड मॅनरनी आणि आपण इथे काम कशासाठी करायला आलो आहे, ते एक मोटिव्हेशन आपल्यामध्ये जर एक इंटरनलाइज झालेलं असेल, म्हणजे नेहमी फक्त आठवायची गरज नाही, की हे माझं मोटिव्हेशन आहे. पण ते इंटरनलाइज झालेलं जर असेल, तर अर्थातच आपल्याला एक हो, चांगलं सकारात्मक दृष्टिकोनातून अगदी. काम करता येईल. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडे आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण प्रशासनामध्ये आपण बघतो, की हेवायर पद्धतीने इकडे-तिकडे कधीही ट्रेनिंग होते, कधी ते होतं, कधी ट्रेनिंग होत नाही. कधी काही खालची म्हणजे समजा उदाहरणार्थ अ, अ, म्हणजे ग्राउंड लेव्हलवरती जर विचार केला, तर आपल्या सबऑर्डिनेट्सला किंवा आपल्या कलीग्सला तेवढं ट्रेनिंग मिळालेलं नसतं. तर मला असं वाटतं त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ह्युमन रिसोर्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. अगदी माझ्या इंटरव्ह्यूलाही हे थोडंसं डिस्कस झालं, की प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये. तर अर्थातच मी मॅनेजमेंटचे काही प्रिन्सिपल शिकलेलो आहे. तर मला त्याचा नक्कीच फायदा होईल, की मी जिथे काम करेल, तिथे मला हे करता येईल. तिसरी गोष्ट जर आपण बघतो, की बरेच लूप होल्स आहेत सिस्टममध्ये आणि ते लूप होल्स खूप विविध पद्धतीचे जे स्टेक होल्डर्स असतात, ते थोडंसं त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं ओके. वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि माझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असल्या कारणानं त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ती लूप होल जर आपल्याला बंद करता आली, तर प्रशासन खरंच लोकाभिमुख, ऑनेस्ट आणि अ, अगदी म्हणजे ग्राउंड लेव्हलपर्यंत रीच त्याचा जाऊ शकतो आणि मी त्याच माध्यमातून प्रयत्न करण्याचा
माझा मानस आहे आणि अर्थातच त्या दृष्टिकोनातून ट्रेनिंगमध्ये मला अजून चांगल्या पद्धतीने त्यात शिकता येईल. माझ्या लर्निंग ॲबिलिटीज येस. मला पुरेपूर त्याचा फायदा करून घेता येईल आणि मग पुढे मग मला संधी मिळाली तेव्हा मी तो प्रयत्न करेन. सुमितजी, याला जोडून अगदी एक छोटे 2 प्रश्न घेतो आणि मग नंतर दीपक रावांकडे हे करतो. प्रश्न असा आहे की आता आपण खूप म्हणजे सकारात्मक वेनं या ठिकाणावरती मांडणी केली, त्याबद्दल खरंच ते आवडलं मला. मुद्दा असा आहे की कुठला विषय घेऊन आपल्याला काम करायला आवडेल आणि याला जोडून जरा मुलांना सांगावं की आता एक 2 गट यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये 2 मतांतर मिळतात की क्लास लावला पाहिजे आणि क्लास नाही लावला पाहिजे, सेल्फ स्टडी अशा प्रकारे. तर ह्या दृष्टिकोनातून आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. चालेल सर. म्हणजे प्रथमतः तर म्हणजे मी आधी याचं बऱ्याच वेळा उत्तर दिलेलं आहे, पण तरी मी मुद्दामून सांगतो, की माझ्या वडील हे शिक्षण विभागामध्ये आहेत. हो, हो, हो. तर शिक्षण विभागामध्ये असल्या कारणानं मला एज्युकेशन बद्दल आधीपासून एक आस्था आहे. हां. म्हणजे लहान मुलं असेल आणि जिल्हा परिषदच्या मुलांमध्ये मी आधीपासनं म्हणजे मी लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत मी कनेक्ट होतो. अगदी रिझल्ट लागल्यानंतरही मी 400-500 जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची मला संधी मिळाली आणि उद्याही माझा एक जिल्हा परिषदच्या मुलांसाठी कार्यक्रम आहे. तर मला त्याची एक आस्था आहे, शिक्षणासाठीची आस्था आहे. तर त्यामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न करेन. स्पेशली सर आपण जर बघितलं, तर हां. आता सध्या हा युवा शक्ती आहे भारत देश. हो, हो. आणि जवळपास 65% ऑफ द पॉप्युलेशन जे आहे आपलं, तर ते हे एज 35 च्या अंडर आहे. हो. आणि आपण युवा शक्ती म्हणून ओळखलं जातो. आणि जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, की युवा ही खरी देशाची ताकद आहे. तर त्या युवांना प्रेरित करणे किंवा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट असतील किंवा करियर ओरिएंटेड ज्या गोष्टी असतात आणि एक त्यांच्यामध्ये जसं एक व्हिजन असतं, ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. तर त्या दृष्टिकोनातून ते डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला जर चांगल्या पद्धतीने रीप केलं, तरच आपण भारत देश जो आहे, तो जगाला एक दिशा दाखवू शकतो. तर प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना या 2 क्षेत्रामध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ती संधी तर मला मिळेलच. तर त्या दृष्टिकोनातून मला स्वतःला काय करता येईल ते बघेल मी सर. येस. आणि आणि दुसरा प्रश्न एक होता सरांनी विचारलेला, की क्लासबद्दलचा. हा, बोला बोला. माझं क्लासबद्दल फार एक न्यूट्रल मत आहे. मी अगदीच येस किंवा नो असं उत्तर देणार नाही. कारण अ, अ, खूप खूप एक एक्स्ट्रीम गोष्टी आहे यामध्ये. एकतर एका बाजूला बाजारीकरण आहे सगळं आणि दुसऱ्या बाजूला जेन्युइननेस पण आहे. तर मी असं सांगेल विद्यार्थ्यांना, की जे तुम्हाला क्वालिटी देणार नाहीत तिकडे कधीच फिरकू नका. हे तुम्हाला स्वतःला कळालं पाहिजे. आणि क्लास न लावता ही सेल्फ स्टडीची परीक्षा आहे आणि सेल्फ तुमचं डेव्हलप झालं पाहिजे सगळं. तर सेल्फ स्टडीला खूप महत्व आहे. ही अशी परीक्षा नाही की तुम्ही क्लास लावाल, अगदी फाउंडेशन पासून क्लास अवेलेबल आहेत आज. क्लास लावला, मी क्लास करतोय आणि मग मी ते 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाचा क्लास केला, मी परीक्षा देऊन पास झालो. परीक्षा देऊन तुम्ही असं पास होऊ शकत नाही किंवा क्लास लावून फक्त पास होऊ शकत नाही. तर माझं असं मत आहे, की तुमची स्वतःची नीड तुम्ही ओळखा. स्वतःला ओळखणं हे फार गरजेचं आहे या परीक्षेमध्ये. तर स्वतःची नीड ओळखली तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही आहे, काय अव्हॉइड केलं पाहिजे किंवा काही गोष्टी चककणाऱ्या असतात किंवा काही गोष्टी आपल्याला असं वाटतं, की इथं गेलो तर मग माझं होणारच आहे. तर ते न करता खरंच जेन्युइन आहे का नाही ते, हे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते स्वतः मग एक इन्फॉर्म्ड डिसिजन घेऊन जर गरज असेल तर करा. पण माझं ओव्हरऑल मत असं आहे, की सेल्फ स्टडीला तुम्ही भर द्या. आणि तुम्हाला गाईडन्स पाहिजे असेल, तर त्या पद्धतीने गाईडन्स अवेलेबल असतो. समजा उदाहरणार्थ माझं एक्झाम्पल देतो मी. मी अभियांत्रिकी शाखेतनं इथे आलो आणि माझं ह्युमॅनिटीजचं बॅकग्राऊंड नव्हतं. तर मी पूर्ण परीक्षा आधी समजावून घेतली. सिलेबस बघितला काय आहे, ऑप्शनल सब्जेक्ट कुठले-कुठले काय आहेत ते बघितलं आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा बघितलं, की मला पॉलिटिकल सायन्स हा विषय समजू शकतो, सिलेबस बघून. तर त्यानंतर मग मी डिसाईड केलं, की पॉलिटिकल सायन्स मी विषय घेतला पाहिजे आणि बघितलं, की पॉलिटिकल सायन्स मला हे थोडंसं मास्टर्स लेव्हलचं करायचं असल्या कारणानं मला थोडंसं गाईडन्सची गरज आहे. कारण एक व्होकॅब वेगळं असतं, आन्सर रायटिंगची क्वालिटी तुमच्या स्वतःमध्ये डेव्हलप करावी लागते. तर मला असं वाटलं, की हे मास्टर्स लेव्हलचं असल्या कारणानं मला थोडासा गाईडन्स हवा. मग मी तुकाराम जाधव सरांकडे पर्सनल गाईडन्स घेतला, पॉलिटिकल सायन्सचा.
पण मग मी दुसऱ्या पद्धतीने बघितलं की जीएस साठी मला गरजेचं नाहीये. जीएस साठी मी स्वतः ते करू शकतो. माझ्या बाजूला जे माझे सिनियर्स आहेत किंवा आजूबाजूला माझ्यासोबत ते अभ्यास करणारे जे व्यक्ती आहेत, ते पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आहेत, सीरियस आहेत. तर त्या अनुषंगाने मग आम्ही एकत्र अभ्यास याचा करू शकतो. तिथे मला जाणवलं की याला क्लास लावण्याची गरज नाही. मग मी तो लावला नाही. तर मग असं ठरवा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला काय गरजेचं आहे आणि मग त्याबद्दल एक न्यूट्रल पद्धतीने आणि एक चांगला इन्फॉर्म डिसिजन घ्या. येस, निश्चित अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत, परंतु वेळेच्या अभावी आपण सर्वच प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वेळेच्या अभावी काही प्रश्न राहतील. परंतु अगदी शेवटचा प्रश्न शंकर शेळके विचारतात, काही रेफरन्स बुकलिस्ट अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. बुकलिस्ट बद्दल आपण काय सांगा? जीएस बुकलिस्ट बद्दल मी सांगू शकतो की एनसीईआरटीचे जे बुक्स आहेत ते बेसिक बुक्स आहेत. ते एनसीईआरटीचे पुस्तकं तुम्हाला लागणारच आहे. तर मग सिलेबस बघा. सिलेबसच्या कॉन्टेक्स्टने एनसीईआरटीचे बुक म्हणजे कुठल्याही इंटरनेटच्या सोर्सवरती जर गेलात तर समजा उदाहरणार्थ तुम्ही GS1 साठी कुठली लागतात, GS2 साठी कुठली लागतात, GS3 साठी कुठली लागतात किंवा प्रिलिमचा जर सिलेबस बघितला तर इंडियन पॉलिटी आहे, तर लक्ष्मीकांत आहे, ते बेसिक बुक आहे. त्याच्यानंतर एनसीईआरटीचे जे बुक आहेत 7वी पासून 12वी पर्यंत तर ती महत्वाची आहेत पॉलिटीची. हिस्ट्री जर बघितलं त्यामध्ये एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न हिस्ट्री आहे. त्याची एनसीईआरटीची बुक्स महत्वाची आहेत. आर एस शर्मा असेल किंवा मग मॉडर्न हिस्ट्रीचं बिपिन चंद्रचं बुक असेल, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमीचं पण एक 9वी ते 12वीची जी एनसीईआरटीची बुक्स आहेत ते महत्वाचे आहेत. प्रिलिमसाठी श्रीराम IASच्या नोट्स अवेलेबल आहेत दिल्लीच्या, त्या महत्वाच्या आहेत. एन्व्हायरमेंटचा जो सेक्शन आहे त्याच्यासाठी शंकर IASचं जे बुक आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर शंकर IASचंच करंट अफेअर्सचं नोट्स येतं, ते अवेलेबल आहेत, ते पण करू शकता. आणि ओव्हरऑल करंट अफेअर्ससाठी एक मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना की न्यूजपेपर वाचायचा का, न्यूजपेपर वाचून त्याच्या नोट्स बनवायच्या का? तर मी असं सांगेल, न्यूजपेपर हे न्यूज सारखं न वाचता, म्हणजे न्यूज वाईज न वाचता इश्यू बेस्ड वाचा. म्हणजे दररोज इंडिया चायनामध्ये काय होतंय बॉर्डरवरती हे न वाचता इश्यू काय आहे, बॉर्डर डिस्प्यूट आहे, तर त्या अनुषंगानं वाचा. म्हणजे बॉर्डर डिस्प्यूट आहे, मग त्यावरती प्रश्न काय येऊ शकतो हे बघून अनालिसिस करून मग त्या पद्धतीने तुम्ही तो इश्यू कव्हर करायचा. मग इश्यू बेस्ड न्यूजपेपर वाचा. आणि बाजारामध्ये व्हिजन IAS असेल किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात, जसे इनसाइट्स ऑन इंडिया आहे, IAS बाबा आहे. तर हे अवेलेबल असतात ऑनलाईन प्लॅटफॉर्म, तर त्याच्यावरनं तुम्ही अनालिसिस करू शकता किंवा YouTube वरती स्टडी IQ आहे, तर त्याच्यातनं तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करू शकता. तर असं आहे. आणि मी डिटेल बुक लिस्ट लवकरच माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाकणार आहे, तर तुम्ही ती बघू शकता. किंवा इतर येस, माझे निश्चित. मित्रमंडळी आहे ज्या वर्षी झालेले आहेत. योगेश पाटील सर आहेत, 63 रँक आहे, त्यांचं YouTube वरती चॅनल पण आहे. आणि मंदार पत्की सर आहेत, ते मंदार पत्की जे झालेले आहेत, 22 रँक आलाय त्यांचा. तर त्यांनी पण त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती बुक लिस्ट टाकलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता. येस, निश्चित. सुमितजी, जाता जाता विद्यार्थ्यांना काय सांगाल, काय संदेश द्या? अर्थात ही परीक्षा जी आहे, तर ती परीक्षा समजून घ्या. परीक्षेला परीक्षेप्रमाणे समजून घ्या. परीक्षा हे खूप मोठं त्याचं एक आपण बाऊ करून घेणं गरजेचं नाही. तर स्वतःला ओळखा, स्वतःच्या कॅपेबिलिटीज ओळखा, पोटेन्शियल ओळखा, माझ्यात काय कमतरता आहेत, माझे विकनेस काय आहेत, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत. कधी-कधी विकनेसकडेच लक्ष जातं, स्ट्रेंथ विसरून जातो. तर मग आपण स्ट्रेंथकडे लक्ष द्यायचं. आपल्या स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेस काय आहेत, आपल्याला पुढे जाऊन अपॉर्च्युनिटी काय काय आहेत आणि आपलं एक पोटेन्शियल, मी जसं आधीही बोललो की पोटेन्शियल ओळखा. पोटेन्शियल ओळखणं गरजेचं आहे. कारण मग मी करतो, हा करतो, तो करतो, माझ्या आजूबाजूचे करतात, हा झाला म्हणून मी करतो किंवा आई-वडिलांचं प्रेशर आहे म्हणून करतो. असं होऊन ही परीक्षा कधीच आपण पास होऊ शकणार नाही. त्यामुळे इकडे येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की फक्त ग्लॅमर बघून, आजूबाजूला पदाची पॉवर बघून येऊ नका. जोपर्यंत तुम्ही हे पद काय असतात, त्यांचं काम काय आहे, जसं आम्ही पूर्वी बोललो सरांसोबत जेव्हा बोलत होतो, तर हे गळून पडतं थोड्या दिवसानंतर. तुम्हाला स्वतःला ग्राउंडवर जाऊन काम करायचं असतं आणि जी प्रेशर सिच्युएशन तुम्ही ॲस्पायरंट फेजमध्ये जाऊन करता, त्याच्यापेक्षाही मोठे चॅलेंजेस असतात. जसं माझे वडील मला नेहमी सांगतात. जेव्हा मला फेल्युअर आले तेव्हाही सांगितलं आणि सक्सेस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, की तुम्हाला ॲस्पायरंट फेजमध्ये जी फेल्युअर्स येणार आहेत, जी चॅलेंजेस तुमच्या समोर येणार आहेत, ती चॅलेंजेस प्रशासनामध्ये काम करताना जी चॅलेंजेस येणार आहेत, त्याच्या पुढे काहीच नाही. त्याच्यामुळे खरी परीक्षा ही तुमची त्याच्यानंतर सुरू होते.
परीक्षा ही फक्त एंट्रन्स असते, तुम्हाला एंट्रन्स गेट असतं ते आपल्याला एक प्रशासनामध्ये काम करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांगीण विकासाला इथे महत्त्व द्या. तुमच्या अगदी अभ्यासापासून काम कंपोज्ड राहण्यापासून, मेंटल स्टॅबिलिटी पासून, तुमच्या मित्रपरिवारापासून, आजूबाजूला ती चांगली मंडळी ठेवा, जी तुमच्या फेल्युअरमध्ये, सक्सेसमध्ये सोबत राहतील, तुम्हाला चांगलं डायरेक्शन देतील आणि तुमचं सेन्स ऑफ पर्पज आणि एक तुमचं त्या सगळ्या दृष्टिकोन तुमचा सकारात्मक असेल या गोष्टीकडे बघण्याचा प्रशासनात येण्यासाठी, तर निश्चितच तुम्ही सक्सेस मिळवू शकता आणि सक्सेस मिळवल्यानंतरही काम करू शकता. त्याच्यामुळे हे जे तुमचं स्वतःमध्ये एक सेन्स तुम्ही इन्स्टिल करायला हवा, तर तो क्लॅरिटी पाहिजे त्याच्याबद्दल आणि ती जर आपण ठेवली आणि सेल्फ बिलीफ, कॉन्फिडन्स ठेवून जर काम केलं, तर आय वुड से नथिंग इज इम्पॉसिबल. येस, निश्चित सुमितजी, खूप खूप आभार. अतिशय अनुभवी इंटरव्ह्यू असं म्हणावं लागेल. उद्याच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत विशाल नरवडेजी, ज्यांचा ऑल इंडिया रँक 91 आहे. ते आपल्यासोबत उद्या या युपीएससीच्या यशवंतांसोबत बोल अनुभवाच्या या कार्यक्रमामध्ये जॉईन होणार आहेत. तर उद्या सायंकाळी 7 वाजता पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. सुमितजी, आपले पुनश्च एकदा खूप खूप आभार, आपण आम्हाला वेळ दिलात. समवेतच आमचे सहकारी बालाजी गाडे पाटील, आपलेही खूप खूप आभार, आपणही आम्हाला या कार्यक्रमाला वेळ दिलात. आणि एमपीवायसीच्या संपूर्ण सोशल मीडिया टीमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. मला